नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज काही प्रेक्षकांना नैतिक प्रश्न पडणार आहेत आजची ही डॉक्युमेंटरी बघून. आम्ही व्यक्तिशः कधीही अल्कोहोलला प्रोत्साहन दिलेलं नाही. WHO सांगितलं की अल्कोहोल घेतलं नाही पाहिजे, कारण त्यामुळं वेगळ्या पद्धतीचे आजार होऊ शकतात. पण असं आहे की अल्कोहोलची एक मोठी इंडस्ट्री आहे, जशी वाईन इंडस्ट्री आहे, तशीच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्रेवरीज किंवा ज्याच्यापासून बियर तयार होते अशी खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये मी आज आहे आणि बियर बनती कशी, त्याच्यातलं अल्कोहोलचं प्रमाण किती असतं, त्याच्यात जायकवाडीचं पाण्याची भूमिका काय आहे, त्याला रॉ मटेरियल कसं लागतं, आणि त्याचबरोबर ह्या व्यवसायावरती अवलंबून असलेले हजारो लाखो लोक आणि त्या व्यवसायाची गणिती ही महाराष्ट्राला आज पहिल्यांदा इतक्या इत्यंभूत कळणार. मी पुन्हा सांगतो, हा नैतिक प्रश्न कायमच राहतो. पण जर समजा दारू पिणं हे निषिद्ध असेल तर मग त्याला सरकारनं बंदी घालण्याची भूमिका घालायला हवी. तसं तर काही होत नाही आहे. आपल्याकडे एकीकडे उत्पादन जे आपल्या राज्याला येतं ते सगळ्यात जास्त ह्याच व्यवसायातनं येतं. सो या आजच्या प्रवासामध्ये या जोशी साहेब, नमस्कार. या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जोशी साहेब, तुमचं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव विकास राजेभाऊ जोशी. ॲक्च्युली बेसिकली माझं क्वालिफिकेशन जे MSc केमिस्ट्री आहे. ओके. आणि बियर इंडस्ट्रीमध्ये माझा 19 वर्षाचा अनुभव आहे. वा. आणि मी मल्टिपल म्हणजे जसं किंगफिशर म्हणा, बडवायझर, त्याच्यानंतर हंटर आणि गोल्ड फ्लो जे माझं मी स्वतः ओन ब्रँड बनवलं, ह्या इंडस्ट्रीमध्ये 19 वर्ष काम केलं. राईट. आता कळलं तुम्हाला की विकास जोशी यांच्याकडनं आपल्याला व्यवसायाच्या संधीबद्दल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधीबद्दल सुद्धा कळणार आहे. सगळ्यात तुमचं शेवटचं मला माझं शेवटचं जे होतं अरुणाचल प्रदेश, 6 वर्ष ॲथर ब्रुरी, नियर अबाउट 6.5 साडेसहा वर्ष मी माझं करिअर अरुणाचलला केलं आहे. आणि ती ब्रुरी इनिशियली फाउंडेशन मेंबरपासून मीच प्रोजेक्ट केलं होतं. आता हे जी मुलं महाराष्ट्रात तुम्हाला बघताय, त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणून ह्या इंडस्ट्रीमध्ये संधी आहे का? बऱ्यापैकी. ॲक्च्युली पर्टिक्युलर आम्ही जे बीटेक फूड टेक्नॉलॉजिस्ट जे आहेत त्यांना इथे प्राधान्य देत होतो ॲक्च्युली. आणि मॅक्सिमम बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे जे कॉलेजेस आहेत ते महाराष्ट्रातच जास्त आहेत ॲक्च्युली. आणि त्याकरिता महाराष्ट्रीयन मुलं जे मॅक्सिमम ब्रुअर जे म्हणतात आमच्या भाषेत, महाराष्ट्रीयन ब्रुअर खूप जास्त आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, बियर इंडस्ट्रीमध्ये. आणि स्वतंत्र व्यवसाय तयार करण्या इतकी, स्वतंत्र बियरचा एखादा ब्रँड डेव्हलप करण्या इतकी संधी आहे का? डेफिनेटली. कारण याच्यात आता आणखीन एक कन्सेप्ट आला आहे मायक्रो ब्रुरी म्हणून. तो एक आपण म्हणजे, आणि त्याची सगळे प्रवासच लागू आपण. कॉस्टिंग वगैरे त्याची काय फार जास्त नाही आहे. तर म्हणजे 3 किंवा 4 करोडमध्ये विथ लँड सहित हा प्रोजेक्ट तयार होतो आहे. 3 किंवा 4 करोड? 3-4 करोड. अच्छा, पहिलं रॉ मटेरियल जे आहे त्यातला काही भाग इथे खाली पडलाय, हे काय आहे? ॲक्च्युली याला बार्ले मॉल्ट म्हणतात. ओके. हा मॉल्ट जो स्पेशली हरियाणा आणि पंजाबपासून येतो. हे जे जव असते तर त्याला प्रोसेस केलं जातं आणि त्याच्यानंतर तो माल्ट म्हणून त्याला तयार करतो आहे. त्याच्यात 3 प्रोसेस असतात, एक स्टिपिंग, क्लिनिंग आणि सेपिंग. तर ह्या 3 प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याला माल्ट म्हणून आपण ओळखलं जातो. पहिलं रॉ मटेरियल हेच आहे, सगळ्यात मेजर रॉ मटेरियल हेच आहे, जे बार्ले माल्ट म्हणतात. ओके. आता ही सगळी बार्ले माल्टनीच भरलेली, हे पूर्ण जे आहे हे गोडाऊन जे RM स्टोअर म्हणते त्याला, हे बार्ले माल्टचं. ओके. सो आता आपण, त्यांनी मला सांगितलं की मायक्रो, एक असं जो मायक्रो इंडस्ट्री पण होऊ शकते माझ्याबरोबर. 3-4 कोटी रुपयामध्ये गुंतवणूक करून एक व्यवसाय तुम्ही स्वतःचा ब्रँड उभा करू शकता. करेक्ट, बरोबर. एक मायक्रो ब्रुरी म्हणून. फक्त त्याच्यात हे की आपण जे कन्झ्युमरला डायरेक्ट ग्लासमध्ये बियर देऊ शकतो, आपण पॅकिंग नाही करू शकत. तेवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तो नियम आहे. राईट. नियम म्हणजे तेवढी कॉस्टिंग, कारण पॅकिंगसाठी कॉस्टिंग ही भरपूर लागते. त्याच्यामुळे आपण जे बॉटल आणि कॅन पॅक होते ते आपण नाही करू शकत. आता हे जे आहे, काय म्हणता तुम्ही याला? माल्ट. हे माल्ट साधारणपणे काय भावाने येतं इथं आपल्याकडे? हे पूर्ण जे लँडिंग कॉस्ट वगैरे जी जाती नियर अबाउट 45 रुपयाच्या आसपास जाते. त्याच्यात भरपूर व्हरायटीज आहे ॲक्च्युली. 2 रो असते, 6 रो वगैरे असतं. तर त्याच्यात त्याची कॉस्टिंग म्हणजे डिफर करते. हे वेगळं दिसतं काहीतरी. हे जे आहे राईस आहे, हा तांदूळ आहे, ब्रोकन राईस. हा तुकडा राईस आहे, ब्रोकन राईस म्हणते त्याला. हा एक मेजर रॉ मटेरियल आहे जे बियर बनवण्यासाठी. 2 मेजर रॉ मटेरियल लागतात, एक तर राईस आणि दुसरा बार्ले मॉल्ट. ओके. तर हे 2 रॉ मटेरियल मिळून बियर बनते आपली. एक तर गव्हासारखा पदार्थ आणि दुसरा आपला तांदूळ. तुम्हाला आज सगळ्या प्रश्नाची उत्तरं, बियर कशी बनते,
व्यवसायाच्या संधी काय आहेत, रोजगाराच्या काय संधी आहेत, ते जोशी साहेबांच्या बरोबर मी महाराष्ट्राला देणार आहे. यातली चांगली गोष्ट घ्या, दारू प्यायची की नाही ते तुमच्यावरती अवलंबून आहे. चला तर आपण ह्या सेक्शनमध्ये आहोत. या सेक्शनला काय म्हणतात हे दाखवत आहे. RM स्टोअर, रॉ मटेरियल स्टोरेज एरिया आहे हा. हां, जे रॉ मटेरियल स्टोरेज आहे इथं आपण रॉ मटेरियल स्टोअर करतो. Right. आणि हा राईस हँडलिंग सेक्शन आहे. राईस हँडलिंग. राईस हँडलिंग Okay. यानं फक्त राईस जातो ह्या कन्व्हेअर वरती. ओके. आणि कन्व्हेनर आहे आणि हा जो न्यूमॅटिक कन्व्हेअर आहे यानं वरती राईस जातो आणि वरती ग्राइंडिंग होती. थर्ड फ्लोअरला ग्राइंडिंग होती तिथे राईसची. ग्राइंडिंग म्हणजे त्याला ग्राइंडिंग म्हणजे त्याला आपण क्रश करतो त्या माल्ट. चुरा. चुरा करतो आपण त्याचा. Okay. आणि ह्या चुरा केलेला भाग मग पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये. आणि सेम मॉल्ट जे म्हणलं सेम ही मॉल्टची प्रोसेस आहे. Okay. ते मॉल्ट पण तसंच आपण हे ग्राइंडिंग करतो त्याला. आता हा मॉल्ट इथे टाकलाय. हा मॉल्ट इथे घातला. इथून ह्या बकेट एलिव्हेटर आहे समोर. त्या बकेट एलिव्हेटरच्या थ्रू वरती जातो मॉल्ट. ओके. आणि हे जे आहे ती त्याची पोती आहे. हे मॉल्टची पोत. मॉल्टची पोत आहे. तर महत्त्वाची प्रक्रिया जी बेसिक आहे ज्याला रॉ मटेरियल आपण म्हणतो तिथपासून सुरुवात केली आहे. आता आपण कुठल्या सेक्शनमध्ये आहेत? आपण सध्या रॉ मटेरियल सेक्शन, आता ब्रू हाऊस सेक्शनमध्ये जाणार. ब्रू हाऊस. ब्रू हाऊस. ओके चला. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की असा एपिसोड महाराष्ट्रात कुणी केला नाही आहे. इतके डिटेलिंग बिअर इंडस्ट्रीबद्दलचे कुणीही सांगितलेलं आहे. अच्छा, बाय द वे, आपण आता संभाजीनगरला आहोतच म्हणून जायकवाडीचं जे पाणी आहे त्याच्यात काही वेगळे पण आहे हो. डेफिनेटली. कारण जे पाणी आता जे इंडियामध्ये पर्टिक्युलर पाणी जे चांगलं मानलं जातं ते नॉर्थ ईस्ट सेक्शनमध्ये सगळ्यात जास्त चांगलं. जे अरुणाचल पकडताल, मेघालय पकडताल, 7 सिस्टरचं जे पाणी आहे ते सगळ्यात चांगलं आहे. कारण त्याच्यात हार्डनेस TDS वगैरे फार नील असल्यासारखं आहे. ओके. पण आयरन कंटेंट लिटल बिट जास्त आहे तिकडल्या ओके. पाण्यात. पण जायकवाडीच्या पाण्यामध्ये आयरन कंटेंट एकदम नील येतं. त्याच्यामुळे आपलं पाणी जे आहे लिकर इंडस्ट्रीसाठी पर्टिक्युलर, त्याच्यात बिअर पण इन्क्लूड आली, याच्यासाठी चांगलं आहे आपलं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं होतं की का जायकवाडी. बरं, फक्त बिअरच नाही इथं बरेच कुठले काय काय बनतात इथे? त्याच्यात लिकरमध्ये जे विस्की बनवतात, कोणी वाईन बनवतात ॲक्च्युली. त्याच्यानंतर रम पण बनवता येतं. तर ते हे सर्व याच्यासाठी जे लिकर प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी आपलं जायकवाडीचं पाणी म्हणजे बऱ्यापैकी पौष्टिक आहे आणि चांगलं आहे. राईट. साधारणपणे अप्रॉक्सिमेटली या इथं असलेल्या ज्या ब्रेवरीज आहेत बरोबर, लिकर इंडस्ट्री आहे, तर त्याच्यावरती साधारण एम्प्लॉयमेंट किती आहे संभाजीनगरमध्ये आणि उलाढाल किती असं आहे अप्रॉक्सिमेटली? काही ॲप्रॉक्सिमेटली जर म्हणला तर नियर अबाउट 5,000च्या आसपास एम्प्लॉयमेंट आहे जे बिअर इथल्या जे बिअर इंडस्ट्रीमधलं. आणि उलाढाल? आणि उलाढाल नियर अबाउट तुमची जात असेल तरी 2,000 CRच्या आसपास जात असेल. 2,000 कोटीची उलाढाल. ओके. सो आता आपण आलोय तो सेक्शन आहे. आणि हे ब्रू काय हाऊस. आहे? ब्रू हाऊस हे जे सॅम्पल तुम्हाला म्हणलं जे ग्राइंडिंग करते तर ओके. हे ग्राइंडिंग केलेलं हे ग्राइंडिंग, हे जे तांदळाचं ग्राइंडिंग केलेलं. हे तांदळ येतं. हे तांदळाला आपण ग्राइंड केलं आणि ग्राइंड करून आपण त्याला बॉईल करतो इथं. थांबा, आता हे चुरा केलेला भाग आणला इथं. बरोबर बरोबर बरोबर. याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं की खाली आपण तांदूळ दाखवला होता आणि तो गव्हासारखा भाग दाखवला होता. मित्र आहे बघ त्यांना दे. आता ह्या सेक्शनला काय म्हणतो आपण? याला ब्रू हाऊस म्हणतो आपण. ब्रू हाऊस. ब्रू हाऊस. ओके. काय होतं तर इथे? इथे काय होतं की जे आपण जव आणि तांदूळ जे ग्राइंडिंग केलं आपण त्याला क्रश केल्याच्या नंतर हे जे सायलोज आहेत ह्या सायलोजमध्ये येतं. सायलोज म्हणजे स्टोअर आहे तो. हा बीन, आपण स्टोअर बीन म्हणू शकतो त्याला. ओके. हा ह्या बीनमध्ये येतं क्रश झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर पाण्यासोबत ह्या वेसल्समध्ये येतं. हे ते जायकवाडीचं पाणी आहे. हां हे जे जायकवाडीचं पाणी ह्याच्यामध्ये येतं. ओके. ह्या वेसल्समध्ये येतं. ह्या वेसल्समध्ये आल्याच्या नंतर त्याला आपण एक सर्टन टेम्परेचरला ठेवतो. म्हणजे इनिशियली जे येतं 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत येतं ते. त्याच्यानंतर आपण 52 म्हणजे ते रेसिपीच्या नुसार डिपेंड आहे. काही ब्रँड वाईज जे रेसिपी ठरलेली आहेत त्याच्यावर डिपेंड आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्याचा जो USP आहे, ज्याचा जो रेसिपी आहे, राईट, त्यांनी स्वतःचा एक रेसिपी बनवलेला आहे. सगळ्यांना आपलं पेटंट बनवून ठेवलेलं आहे आणि actually. त्याच्यावर सगळा खेळ आहे. पूर्ण त्याच्यावर खेळ ओके. आहे. आणि ते रेसिपी जी बनते ती ईस्टमध्ये बनते. ती रेसिपी इथं ईस्ट नाही आहे, इथं माल्ट आणि राईसची रेसिपी आहे. ती पण सगळ्याची म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाची म्हणजे आपण पेटेंटेड करून ठेवलेली आहे प्रत्येक ब्रँडनं आपलं. म्हणजे जे मिक्स करायचं प्रमाण आहे थोडक्यात हां ते पेटंट. ते पण पेटेंट. राईट. आता आपल्याला हे थोडंसं उघडून दाखवता येईल प्रेक्षकांना? हे ॲक्च्युली हॉट सरफेस आहे त्याच्यामुळे नाही उघडणं दाखव. थोडं कठीण आहे. Fine. आपल्याला वरतूनच पाहायला येईल. बघूया. तर याची साधारण रचना आता इथं पाणी आलेलं आहे आणि हे जे काही तुम्ही crush इथं केलेलं तुम्हाला होतं, जे सांगितलं आता सगळ्यात इनिशियली प्रोसेस ही आहे. हे दाखवा. हां.
ही इनिशियली ही प्रोसेस काय प्रोसेस आहे? याला मॅशिंग म्हणते तर मॅशिंग. हां मॅश इन म्हणते त्याला. हां, ते दाखव. ज्यावेळेस इथं मॅशिंग होतं हॉट वॉटरसोबत मॅशिंग होतं त्यावेळेस सर्टन टेम्परेचरला आपण त्याला ठेवतो आणि एंड टेम्परेचर जे आहे ते 76 डिग्री सेल्सिअस असतं. ओके. हां ज्यावेळेस हे कम्प्लीट होईल 76 ही डिग्री मॅशिंग पूर्ण झाली 76 डिग्रीला. कंप्लीट झाली हां. त्याच्यानंतर हे लॉटरटन म्हणून आहे. हे लॉटर. लॉटरटन हां. आहे. हे लॉटरटन म्हणजे काय असतं हे फिल्ट्रेशन असतं इथे. ओके, हे दाखव. हां. इथे फिल्ट्रेशन आहे. इथं लिक्विड जे आहे सेपरेट होतं आहे आणि जे उरलेलं असतं त्याला स्पेनगेन म्हणतात. ते स्पेनगेन आपण वेस्ट न करता केटल फीडसाठी हे केटल फीडला आपण खाण्यासाठी पाठवतो. जे गाई म्हशी वगैरे आहेत त्यांना आपण खाण्यासाठी हे पाठवतो. ते मग ते जे कॅटल फील्डला जातं त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण नाही आहे. नाही आहे त्याच्यात ग्रॅव्हिटी असते अल्कोहोल प्रमाण. कारण ज्यावेळेस फर्मेंटेशन चालू होईल त्याच्यानंतरच अल्कोहोल व्हायला प्रोड्यूस व्हायला तयार होतं आहे. ओके, थोडं बघा इथं थोडंसं कॅमेरा घालून काही दाखवता आलं तर आपल्याला. राईट. सो इथे जे काही शिल्लक राहील ते झालं कॅटल फील्डला गेलं. राईट. आणि मग बाकीचा कुठला भाग राहतो आता इथे? लिक्विड राहतं फक्त जे आपण कलेक्शन करतो ते लिक्विड राहतं. पाणी आणि जे मिक्स केलेलं आहे जे 76 डिग्री सेल्सिअसला गरम केलंय त्याच्यानंतर काही लिक्विड प्रमाण तयार झाले. काही म्हणजे 95% लिक्विडच तयार होतं. रस तयार झाला. हां, रस तयार झाला. बरोबर ना. हो. आता तो रस इथे आला का? हा तो रस इथं आला. ओके. हां. आता इथे काय होतं? याला बॉइलिंग म्हणतात ॲक्च्युली. जे तुम्हाला म्हणलं 99 पासून 101 डिग्री सेल्सिअस 101 डिग्री सेल्सिअसपर्यंत इथं बॉईल करतो. आणि इथं एक जे आपलं हॉप्स म्हणून ॲडिशन करतो. हॉप्स म्हणजे काय? हॉप्स म्हणजे काय जे बिअरसाठी प्रिझर्वेटिव्ह आणि बिटरनेस देण्यासाठी काम करतं. कडवटपणा आपला बिअरसाठी कडवटपणा देण्यासाठी काम करतंय आणि ते पूर्ण 100% नॅचरल असतंय. ते आर्टिफिशियल वगैरे काही नाही. जे ह्युमुलस लिपुलस म्हणून एक वेल असतो वेल त्या वेलपासून जे पानं फूल वगैरे निघतात त्याला कॉम्प्रेस करून त्याचे पॅलेट्स तयार करतात. ओके. हां आणि ते हॉप्स आपण बिअरला इथे मिक्स करायचं. इथे मिक्स करतो आपण. ओके. मग आता इथे हे जरा दाखवा प्रेक्षकांना की ह्या ज्या वाफा तयार झाल्यासारखं दिसतं हे काय? हे जे आता इथे बॉइलिंग होते. ओके. हां सध्या बॉइलिंग चालू आहे इथे. हां. ते 102 डिग्रीपर्यंत बॉइलिंग होतं. 102 डिग्रीपर्यंत. आणि ही बॉइलिंग काय विग्रस बॉइलिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यात काय अनवॉन्टेड जे प्रोटीन्स वगैरे जे आहेत ते त्याच्यात बॅलन्स नाही राहिले पाहिजे आपले. तर त्याच्यासाठी आपल्याला बॉइलिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्झ्युमरला काही हानिकारक होऊ नये म्हणून त्याच्यासाठी बॉइलिंग आपल्याला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पूर्ण इथं किल होणार ते मरून जाणार. त्याकरता आपण बॉइलिंग. तो जो कडवटपणा आहे तो तुम्ही म्हणाला एक झाड आहे त्या झाडातून ती पानं वगैरे आणतात. त्या झाडाचं नाव वगैरे काही माहिती आहे? हिमुलस लिपुलस म्हणून आहे. हिमुलस लिपुलस. आणि ते मॅक्सिमम म्हणजे 99% जर्मनीलाच होतं ते इंडियात प्रोडक्शन होत नाही कारण इंडियाचं टेम्परेचर त्या लेवलला नाही आहे. जे म्हणजे बिलो 4 डिग्री कंटिन्युअस त्याला टेम्परेचर पाहिजे. ओके. आणि ते मग जर्मनीहून आणायचं. आपण इम्पोर्ट करतो. पेलेट्स आपल्याला पाहता येतील? हा पाहता येतील ना. जरा पेलेट्स दाखवता. हॉप्स पॅलेट्स त्याच्या किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर्मनीवरती सगळा आधारित हा व्यवसाय आहे. करेक्ट. इथून जोपर्यंत हे येणार नाही त्यातला कडवटपणा हे करण्यासाठी तोपर्यंत बियर नाही बनणार. तोपर्यंत बियर नाही बनणार. सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या मनातल्या बियर संदर्भातली ती आज मी तुम्हाला देणार आहे. आणि असा कोणताच मुद्दा तुमच्या मनात शिल्लक राहू नये की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की अरे हा प्रश्न विचारायचा राहिला. ते येतील त्या तोपर्यंत. आता पुढच्या सेक्शनला जाऊ. त्यांना तोपर्यंत तिकडे घेऊन येऊ द्या. आता पुढचा सेक्शन कुठला आहे? पुढचं सेक्शन आता हे ब्रू आउट झाल्याच्या नंतर क्वालिटी आहे ॲक्च्युली. जिथे क्वालिटीमध्ये आलं की ते आलं हे हॉप्स येतं. हे पॅलेट आहेत. याच्यात काही म्हणजे असं हे नाही आहे की आपण खाल्ले तरी काही इश्यू नाही आहे. इडिबल आहे. ओके. याच्यात फक्त जे कॉन्सन्ट्रेशन जे कडवटपणाचं आहे ते जास्त आहे याच्यात. जसं लिंबाचा पाला वगैरे. तुमच्या लक्षात आलं की बिअरला जो कडवटपणा येतो तो ह्याच्यामुळे येतो आणि हे नाही तर बिअरच नाही. करेक्ट. बरोबर. करेक्ट. भारतातल्या जगातल्या कोणत्याही प्रोडक्ट बिअरमध्ये हे असणार 100%. विदाउट दिस नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. ओके. अजून एकदा प्रेक्षकांना दाखवा हे कसं पेलेट्स त्याच्या का प्लेट्स हॉप्स पॅलेट्स. हॉप पॅलेट्स म्हणजे क्रश करून बनवलं. हे जे फूल जे असतात तुम्हाला म्हणलं हिमुलस लिपुलसचे जे फुलं असतात त्याला कॉम्प्रेस करतात त्याच्यातला एक्स्ट्रॅक्ट काढून घेतात आणि मग नंतर हे पॅलेट्स बनवतात. आता आपल्याला वर जायचं की खाली? खाली इकडे. राईट. सो आपण जेव्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर बोलतो जोशी साहेब तेव्हा नाही तुम्ही असं उलट्या दिशेने गेला तरी चालेल. छत्रपती संभाजी नाही तुम्ही कॅमेरा इकडे जरी फिरवला तरी चालेल. इकडे जायचं सरळ जायचं. चला तुम्ही पुढे चला. इकडे तुम्ही पुढे चला. ऐका कॅमेरा सरळ जरी गेला आम्हाला न हे कव्हर करता तरी चालेल. आता आपण आलोय तो Q&A लायब्ररीमध्ये. क्वालिटी अँड ॲश्युरन्स जे लॅबोरेटरी आहे. ओके. ही ॲक्च्युली जी बियर बनवण्यासाठी क्वालिटी अँड ॲश्युरन्स लॅबोरेटरी जी आहे ती मॅन्डेटरी आहे. कारण इथे काय
फ्रॉम बिगनिंग ऑनवर्ड्स म्हणजे जे रॉ मटेरियल असते, जे बार्ले माल्ट आणि राईस वगैरे दाखवले त्याचे पूर्ण पॅरामीटर इथं चेक होतात. ओके. त्याच्यानंतर जे पाणी आहे, जे जायकवाडीचं आता जसं आपलं बोलणं झालं, तर पाण्याचे ते तर देतात पॅरामीटर ओके आहेत म्हणून, पण तरी पण आपण इथं क्रॉस चेक करण्यासाठी पाणी इथं तपासलं इथं पाणी पूर्ण तपासलं जातं. हे त्यांची लॅब दाखवा. हां. आणि इथं रॉ मटेरियल जेवढे पण जे प्रोडक्ट बिअरसाठी जे काही लागते रॉ मटेरियल, पॅकेजिंग मटेरियल, ते इथं पूर्ण ॲनालिसिस होतं. त्याच्यानंतरच आणि एव्हरी बॅच जे टेस्टिंग होती आपली बनलेल्या बिअरची पण, बनलेल्या बिअरची पण प्रत्येक, जसं की आता इथे बिअर बनलेली. आता हे जे बिअर बनलेली हे टेस्टिंगचं आहे ॲक्च्युली, जस्ट टेस्टिंग, कारण 1.5 वाजता 1 ते 1.5 टेस्टिंगचा टाईम असतो. तर हे पूर्ण बिअर वगैरे जे अप्रूव्ड टेस्टर आहेत आपल्याकडे, ते 8 जण येतात आणि बिअर टेस्ट, त्याच्यानंतरच आपली बॅच जे मार्केटमध्ये रिलीज होती. टेस्टिंग केल्याशिवाय बिअरची बॅच मार्केटमध्ये रिलीज होत नाही. ओके. आता मी हा एक घेऊ हातामध्ये. हां घेऊ शकतो. ओके. आता मला सांगा, जेव्हा बिअर बनते, या थोडंसं प्रेक्षकांच्या दृष्टीने विचारतो मी. एक असते ती बिअर माइल्ड आणि स्ट्रॉंग. करेक्ट. बरोबर. ते मला वाटतं की अल्कोहोलच्या प्रमाणावर डिपेंड आहे. राईट. ते कसं डिफाईन होतं? व्हॉट इज स्ट्रॉंग, व्हॉट इज माइल्ड? स्ट्रॉंग ज्यावेळेस आपलं ब्रू हाऊस तुम्हाला आत्ता दाखवलं, तिथे जे रॉ मटेरियल रेसिपी जी कॉन्फिडेन्शियल असती, जे रेसिपी आपण स्ट्रॉंगमध्ये जे हायर साईड जे रॉ मटेरियल वापरतो आपण, आणि माइल्डला एक लोअर साईड आपण वापरतो. आणि तिथं जरी सेम आपण जर केलं तर खाली ब्लेंडिंग एक नावाचा प्रकार आहे आपल्याकडे, जे हाय अल्कोहोलला आपण डीएरेटेड वॉटर म्हणून आहे, DAW, ते वॉटर आपण त्याच्यासोबत मिक्स करतो बिअर सोबत, डीएरेटेड वॉटर, आणि त्याला आपण परत मग माइल्ड बनवतो. त्या बिअरला जी स्ट्रॉंग असते त्याला माइल्ड पण बनवतो. त्यात अल्कोहोलचं प्रमाणावर डिफाईन असेल ना? 100% अल्कोहोल. किती ml मध्ये किती अल्कोहोलचं प्रमाण असल्यानंतर दॅट कॅन बी कॉल्ड एज अ माइल्ड, दॅट कॅन बी कॉल्ड एज अ स्ट्रॉंग? पर्टिक्युलर जे स्ट्रॉंग बिअरमध्ये 7% पर्यंत अल्कोहोल आपण मेंटेन करतो. तो कितीच्या 7%? 100 ml ला. ओके. आणि माइल्ड 7% अल्कोहोल आहे. करेक्ट. दॅट इज कॉल्ड हार्ड बिअर, स्ट्रॉंग बिअर. स्ट्रॉंग बिअर. ओके. राईट. आणि 4.5% जो आहे तो माइल्ड बिअर, जे 100 ml ला 4.5% ते माइल्ड बिअर. जवळपास अर्ध्यापेक्षा ही थोडीशी जास्त. करेक्ट. बरोबर ना? बरोबर. अच्छा, मला एक सांगा की काही वेळेला म्हणजे ही चर्चा असते आणि तर आपले सामान्य प्रेक्षक इथे बघतायत म्हणून, कुणाला किडनी स्टोन झाला, राईट, तर लोक असं म्हणतात की तुम्ही खूप बिअर प्या, त्याच्यातनं तो किडनी स्टोन पास होईल. हे असं काय असतं का? नाही, पर्टिक्युलर ज्यावेळेस आपण लिक्विड इनटेक करतो, जास्त लिक्विड, नॉट ओन्ली बिअर, जर वॉटर पण इनटेक केलं आणि जर ज्यावेळेस युरिन पास नाही केली, ज्यावेळेस आपलं ब्लॅडर स्टमक म्हणा जे फुल होतं, आणि युरिन ज्यावेळेस फास्ट पास होणं गरजेची असते ॲक्च्युली. ज्यावेळेस किडनी स्टोन होतो त्यावेळेस युरिन एकदम प्रेशरली पास होणं गरजेची आहे. तर ज्यावेळेस पास होती, पण पर्टिक्युलर बिअरने ही युरिन एकदम फास्ट प्रेशर येऊन पास होती. त्याच्यामुळं जे मॅक्सिमम आपलं प्रेफरन्स करतात की बाबा बिअर तुम्ही इनटेक करा, म्हणजे 2 बिअर वगैरे, तर तुमची युरिन, आणि जे छोटा स्टोन वगैरे असला तर डेफिनेटली तो पास होईल म्हणून. ओके. सो ह्याचं पुन्हा सांगतो, हे काही प्रमोशन नाही आहे बिअरचं, हा व्यवसायाची माहिती आहे. कीप दिस इन युअर माइंड की हे फक्त व्यवसायाच्या माहिती संदर्भातलं आहे. आणखीन एक दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बरेचसे डॉक्टर्स हेल्थच्या अनुषंगाने पण एका 100 mlच्या बिअरच्या बाटलीमध्ये, थोडं पुढं चला आमच्या, त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात? डिपेंड ऑन अल्कोहोल आहे ॲक्च्युली. कॅलरीज आपल्या अल्कोहोल आणि रॉ मटेरियलवर डिपेंड आहे. ते ब्रँड वाईज सगळं म्हणजे वेगळं व्हेरिएशन होतं आहे कॅलरीजला. जसं तुम्ही स्ट्रॉंगला जाताल तर नियर अबाउट 400 कॅलरीज जो आहे एक बिअरला तुम्ही गेन करू शकता. 400 कॅलरीज. 100 ml? नो, 650 ml. 650 ml. हो. अच्छा. कसे आहेत सगळे? इथलेच का तुम्ही सगळे? ओके, छान. तर हे एम्प्लॉयमेंट जनरेशन पण आपण बघतो आहोत, आणि जोशी साहेब इतकी छान माहिती देतात आपल्याला. ह्या सेक्शन नंतर आपल्याला जायचं आहे कुठे? आपल्याला ह्या सेक्शन नंतर फिल्ट्रेशनला जायचं आहे खाली. ओके, चला फिल्ट्रेशन. पण मला एक सांगा की आपल्याकडे संभाजीनगरला ही इंडस्ट्री जी आली इतकी डेव्हलप झाली आणि आता बऱ्यापैकी स्थिरावली आहे, आणखी खूप मोठे ब्रँड, काय कारण? स्पेशली तुम्हाला मग अशी सांगितलं, म्हणजे वॉटर जे आहे ना, वॉटर क्वालिटी आपली एकदम चांगली आहे, कारण त्याच्यात आयरन कंटेंट एकदम कमी आहे. आणि प्लस जे महाराष्ट्र एक आपला हब आहे ॲक्च्युली, की इथून काय आपण नियर अबाउट जे स्टेट आहेत तिथं सप्लाय करू शकतो. ते एक आपला प्लस पॉईंट आहे महाराष्ट्राचा. तर त्याच्यामुळे आपलं सगळ्यांना प्रेफरन्स, जे मल्टीनॅशनल कंपनीज म्हणा किंवा स्टेट आपले जे इंडियन कंपनीज म्हणा, त्यांना प्रेफरन्स जे महाराष्ट्राला आणि पर्टिक्युलर संभाजीनगरला दिले. आत्ता जेवढ्या इंडस्ट्री संभाजीनगरमध्ये आहेत त्याला आणखी ग्रोथ व्हायला किती वाव आहे? कारण एवढी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत आहात.
नाही, संभाजीनगरला आणखीन ग्रोथ व्हायला म्हणजे भरपूर स्कोप आहे. कारण जे न्यू जे ब्रँड लॉन्च करायले, जसं ब्लू मून म्हणा, कोब्रा म्हणा, तर त्यांना आणखीन इथं स्कोप आहे. कारण त्यांना ब्रुरी भेटत नाही आहे इथं त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी. त्यांना ब्रुरी भेटत नाही आहे, तर त्याच्यामुळे ते पण म्हणजे त्यांना पण चान्स आहे की इथं ब्रुरी त्यानं लावा म्हणून. हे कसलं युनिट आहे? हा ब्रू हाऊस सेक्शन जे वरतून पाहिलं ते खाली. खालचं. हां, तोच सेक्शन आहे. ओके, पुढे समोर आपण जाऊ. खरं आहे. तर तुमचा समज आहे की संभाजीनगरमध्ये आणखी खूप सारा स्कोप आहे की जो आपण बिझनेसच्या दृष्टीने वाढवू शकतो. करेक्ट. पण मग सरकारच्या धोरणामध्ये काही बदल तुम्हाला अपेक्षित आहेत की हे अशा पद्धतीचे बदल केले तर अजून जास्त व्यवसाय वाढू शकतो? डेफिनेटली सरकारच्या याच्यात ॲक्च्युली जे म्हणजे महाराष्ट्र जे टॅक्सेससाठी जे मी इकडे दाखवतो तुम्हाला हो, फर्मेंटेशन सेक्शन. फर्मेंटेशन सेक्शनला आपण चालू. हां, आता साध्या भाषेमध्ये सांगा, व्हॉट इज फर्मेंटेशन? फर्मेंटेशन जे असतं म्हणजे तुम्हाला एक क्लिअर आपल्या मातृभाषेत हो, सांगतो. तसं. जे दूध असतंय, हो, त्याचं दुधामध्ये दही करणं. काय करतो आपण थोडंसं दही टाकतो. बरोबर. आणि दही टाकल्याच्या नंतर ते पूर्ण दही बनून जातं. सेम त्याला फर्मेंटेशन म्हणतात ओके. इथं. इथं काय करतो आम्ही, जे दही एक ईस्ट म्हणून नाव आहे त्याचं, त्याला दही म्हणजे आपल्या भाषेत दही म्हणायचं. ते ईस्ट टाकल्याच्या नंतर मग ते ऑटोमॅटिक जे पूर्ण लिक्विड आहे ते फर्मेंटेड होतं. ओके, ते लिक्विड म्हणजे जे वरून आता ऑइल. नाही, लिक्विड हे लिक्विड आहे ते. हे जे हे YST म्हणजे ईस्ट स्टोरेज टँक, याच्यात ईस्ट आपलं जमा राहते. ओके. हां, याच्यात ईस्ट आणि जे लिक्विड आलं ते लिक्विड सोबत आपण हे ईस्ट थोडंसं टाकतो, तर म्हणजे 1% ओनली. ओके. 1% झाल्याच्या नंतर आता आपण जे क्रशिंग करून ते गरम करून वगैरे आणलेलं जे लिक्विड आहे ते इथे आलंय. करेक्ट. नाही, ते इथं नाही आलं. हां. लिक्विड ह्या याच्यात आलं, ह्या टँकमध्ये ह्या आलं. ओके. त्याचं फक्त इथे ईस्ट बरोबर त्याचा मिलाप केला. ज्यावेळेस ते लिक्विड चाललंय त्याच्यासोबतच हे ईस्ट आपण टाकलं I see. त्याच्यात. हां, हे ईस्ट त्याच्यासोबतच टाकलं. म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू होईल. करेक्ट. आता ही फर्मेंटेशनची हे प्रोसेस. फर्मेंटेशनची प्रोसेस आहे. ओके. आता इथे जी फर्मेंटेशनची प्रोसेस होते, एका दिवसात साधारणतः आपल्याकडे दही बनतं, बरोबर? बरोबर. इथे फर्मेंटेशनची प्रोसेस किती दिवस चालते? ॲक्च्युली याच्यात पण मी वन्स अगेन ते याच्यावर येईल की ते पेटेंटेड आहे म्हणजे ब्रँड वाईज आहे. पण याला काय मिनिमम जे आहे, कोणती जरी बियर बनवायची तर तुम्हाला कमीत कमी 14 ते 15 दिवस लागतात तुम्हाला. बरं. हां हां, म्हणजे इथे फर्मेंटेशनची प्रोसेस ही किमान 14 ते 15 दिवस झाली पाहिजे. मिनिमम 14 ते 15 दिवस झाले पाहिजे. ओके. मग त्याच्यानंतर हा पुन्हा त्याच्यानंतर ज्यावेळेस फर्मेंटेशन कंप्लीट होतं त्याच्यानंतर एक फिल्ट्रेशन म्हणून एक ॲक्टिव्हिटी आहे. बरं, हां, ती आपण बघूया. ती आपण पण बघू. फर्मेंटेशन पूर्ण झालं आहे हे कळतं कशावरती? ज्यावेळेस आमच्याकडे अल्कोलायझर जे आता आपण लॅबमध्ये गेलतो तो, हो. तिथं अल्कोलायझर म्हणून एक मशीन आहे. राईट. ती अँटन पारनं सप्लाय केली. त्याच्यात आपण ग्रॅव्हिटी चेक करतो तो बरं. आणि अल्कोहोल चेक करतो तो. ओके. ज्यावेळेस आपलं टार्गेट अल्कोहोल असतं, तुम्हाला 7% म्हणलं, 7% आलं म्हणजे आपलं फर्मेंटेशन कंप्लीट झालं. करेक्ट. हां, त्यावेळेस आपण काय करतो, मग ज्यावेळेस फर्मेंटेशनचं टेम्परेचर पण डिफरंट असतंय. म्हणजे कोणी 15 डिग्रीला करतंय, कोणी 16 डिग्रीला टेम्परेचर फर्मेंटेशन करतंय. तर आपलं इथं आता जे 15 डिग्रीला होतंय, ज्यावेळेस 7% अल्कोहोल आलं आपल्या बिअरमध्ये, त्यावेळेस आपण त्याला -1 डिग्री सेल्सिअसला आपण ओके. ते परत ते टँक आपण पाठीमागे घेऊन ओके. येतो. पण तुम्ही म्हणालात की 15 डिग्रीला, म्हणजे इथे ज्या वेळेला हे ईस्ट मिसळलं आणि फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू झाली, त्याला 15 डिग्रीला काय करायचं? त्याला फर्मेंटेशन त्याचे 15 डिग्री टेम्परेचर मेंटेन ठेवायचं त्याच्यात. ओके. आणि 15 डिग्री टेम्परेचरला कंटिन्युअस त्याला फर्मेंटेशन करायचं. फाईन. हां. आता हे जे टँक आहेत या टँकची साधारण कॅपॅसिटी किती आहे? आता व्हेरियस साईज आहे इथं, म्हणजे एक नाही, कारण काय बॅच वाईज आहे. तर इथं पर्टिक्युलर 1,80,000 लिटरचे टँक आहेत आपल्याकडे. बर. हां हां, जे खालून तुम्हाला दिसणार नाहीत पण वरतून एक्सपांड झालेले आहेत ते. हो हो हो. म्हणजे आता खालून दिसताना याची साईज छोटी दिसते. छोटी दिसते. हा, जरा दाखवा ती. हां. पण वरच्या बाजूला मात्र ती अशी मोठी होत गेली. मोठी, एकदम मोठी होत गेली. तुम्हाला इकडे पाहू शकता तुम्ही वाटलं. कुठे? नाही, इकडे. नाही, ठीक आहे, राहू दे. आपण पुढच्या सेक्शनला जातो. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आज पहिल्यांदा महाराष्ट्र इतक्या बारकाईनं, बाय द वे, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वाईनची पॉलिसी आली त्यावेळेला खूप त्याच्यावरती चर्चा झाली. मुळामध्ये वाईन जी काही ठेवली जाणार होती ती काही किराणा दुकानात ठेवली जाणार नव्हती, ती फक्त मॉलमध्ये ठेवली जाणार होती, वेगळा सेक्शन करून ठेवली जाणार होती. जर तुम्ही मुंबईतल्या नाईट लाईफबद्दल इतक्या प्रेमानं बोलता असं यावेळेला, आणि जर तुम्हाला असं वाटतं की या उत्पादकांना तर इतका मोठा इथे रोजगार आहे, 2,000 कोटीचा टर्नओव्हर, खरं त्याच्यापेक्षा खूप जास्तचा असावा, इतकी मोठी एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे आणि जोशीसाहेब सांगतात त्याप्रमाणे खूप मोठी संधी आहे, तर ह्या व्यवसायाच्या वृद्धीच्या दृष्टीनं धोरणात्मक काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. कोणाला आवडो, कोणाला सांस्कृतिकदृष्ट्या ते बरं नाही असं वाटो, पण ही वस्तुस्थिती आहे. जर तुमचं असं धोरणच असेल सरकार म्हणून की नाही कोणी दारू नाही पिलं तर पिले नाही पाहिजे, तर तो भाग वेगळा. पण व्यवसायाच्या दृष्टीनं इतका मोठा व्यवसाय होतो आणि त्याच्यात आणखी स्कोप आहे,
तर मग तुम्ही मधल्या वाईन पॉलिसीच्या वेळेला ज्या काही चुका केल्या, कारण मुळात ते किराणा दुकानामध्ये मिळणार नव्हतं, ना ती वाईन पॉलिसी आपल्याकडे नीट अडॅप्ट झाली, ना ती केली गेली, ना आता आपल्याकडे ह्या लिकर संदर्भातलं धोरण आहे. आपण फक्त काय करतोय तर दरवेळेला बजेटमध्ये लिकरवरती अधिकात अधिक पद्धतीनं त्याच्यावरती टॅक्स लावतोय. आपण बोललो जोशी साहेब, चला बाहेर ह्या बाजूला जोशी साहेब, आपण बोललो ते स्ट्रॉंग आणि माइल्डबद्दल. त्यातलं प्रमाणही मला कळलं 7 आणि 3.5 4.5 बरोबर. पण जे हार्ड लिकर असतात त्याच्यातलं अल्कोहोलचं प्रमाण किती असतं? हार्ड लिकरमध्ये ॲक्च्युली 42.8 जे 42.8% जे अल्कोहोल आहे ते हार्ड लिकरमध्ये म्हणजे मॅक्सिमम जे इंडस्ट्री आहे ते मेंटेन ठेवते. 43.8 म्हणजे तुमच्या स्ट्रॉंग बिअरमध्ये 7 आहे, माइल्डमध्ये 4.5 आहे, राईट. आणि इकडे मात्र 42. 42.8% टू आहे. टू आहे. मग ते कसं बनवायचं? त्याला वाढवायचं? त्याचं काय ENA बेस आहे, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल. ते आपले जे ग्रेन असते तर त्याच्यापासून काय हाय फर्मेंटेशन करतात आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल जे आहेत ते प्रोड्यूस करतात आणि ते त्याच्यात ॲडिशनली आर्टिफिशियल वरतून ॲड करतात. तसं बिअरमध्ये एक्स्ट्रा अल्कोहोल आपण ॲड करत नाही. हो हो, ते पूर्ण जे नॅचरली प्रोडक्ट होईल तेच बिअरचा हा अल्कोहोल. फरक आहे. बरं, आता आपल्याला जायचं तर ह्या सेक्शन फिल्ट्रेशन. ओके, फिल्टरेशन सेक्शन. फिल्ट्रेशन जे हे ॲक्च्युली हॉप्स तुम्हाला म्हणलं, हॉप्ससाठी जे आहे ना पर्टिक्युलर एक रूम आपल्याला मेंटेन ठेवावं लागते आणि त्याचं टेम्परेचर जे बिलो डिग्री सेल्सिअस मेंटेन ठेवावं लागतं हॉपसाठी आपल्याला. ओके, हॉपसाठी एक रूम सेपरेट लागते आणि त्याचं हॉप टेम्परेचर म्हणजे काय? जे तुम्हाला बिटरनेससाठी जे कडवटपणा बिअरला येण्यासाठी ते हॉप्स जे त्याची एक आपल्याला टेम्परेचर पण मेंटेन ठेवावं लागतं त्याचं. ओके, तर बिलो 10 डिग्री आलेलं मटेरियल ते इथे येणार इथं आपल्या कोल्ड रूममध्ये. कोल्ड रूम मध्ये आधी ते किती डिग्री सेल्सिअस? बिलो 10 डिग्री. बिलो 10. हो हो. आणि मग आता इथे जे आहे ते हे फिल्ट्रेशन सेक्शन आहे. जी बिअर फर्मेंटेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर हे फिल्ट्रेशन आहे. त्या फिल्ट्रेशन थ्रू जे बिअर येते ते पाठीमागे बाहेर टँक आहेत त्या BBT म्हणतात त्याला, ब्राईट बिअर टँक. ओके, ते रेडी फॉर पॅकेजिंग आहे. ओके. मग ती इथे आली, इथं फिल्टरेशन होतं म्हणजे काय होतं नेमकं? इथं फिल्ट्रेशन म्हणजे काय, जे ईस्ट असते, जे रेसिड्युअल्स ईस्ट असते ते आपण रिमूव्ह करून टाकतो तर आणि त्याला फाईन करतो त्या बिअरला. फाईन म्हणजे त्याची प्युरिटी मेंटेन. त्याची प्युरिटी मेंटेन किती पर्सेंट पर्यंत येते प्युरिटी? त्याचे EBC मध्ये असते, म्हणजे युरोपियन ब्रुरीज कन्व्हेन्शन म्हणून त्याचं एक युनिट आहे. फारच छान आहे. आमच्या सहकार्याने आता दाखवलं. हे नेमकं काय होतं आता मला सांगा इथे? हे इथं फिल्ट्रेशन होतं आहे ॲक्च्युली. आता ही बिअर जी आहे ती फिल्टर होत चालली आहे. आता हे पूर्ण फिल्टर होत चाललं इथून. बरं. हां, तर EBC आपण जे युनिट आहे त्याचं, जे अगोदर फर्मेंटेशनमध्ये जे असतं 10 EBC वगैरे असते, तर इथं 0.7 आपण मेंटेन करतो. म्हणजे त्यातला जो सगळा कचरा आहे तो पूर्ण आपण बाजूला. पूर्ण बाजूला. आता आपण हे म्हणू शकतो का की हे जे दिसतंय ते आता प्युअर बिअर बाहेर पडत हे चालली? प्युअर बिअर बाहेर पडतं. आणि इकडे तुम्ही पाहू शकतात. कुठे? हे इथे हा साईड ग्लास ते जरा दाखवा. इकडे प्युअर ग्लास जे बिअर आहे तुम्हाला बाहेर पडलेली दिसेल. पुढे पुढे जा. आता ही प्युअर बिअर इथे आपल्या डोळ्यांनी सहज दिसते, बरोबर? इझिली आपण पाहू. बरोबर. पण त्याच्याबरोबर तुमची ती काही मानक असतील ना, स्टँडर्ड असेल ना, की ह्यालाच प्युअर बिअर म्हणायचं? त्याच्यासाठी स्पेशल मीटर आहे आपले, जे लॅबमध्ये आपण चेक करतो. तर जे 0.7 तुम्हाला म्हणलं 0.7 EBC जे आहे, 0.7 EBC आल्याच्या नंतरच आपण ती समोर फॉरवर्ड करतो. अदरवाईज काय, ही सिस्टम जोपर्यंत 0.7 येत नाही तोपर्यंत सर्क्युलेशन कंटिन्यू करत राहते. ओके, जोपर्यंत त्याची प्युरिटी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे बिअरला कंटिन्यू सर्क्युलेट करतो. इथे काहीतरी असं हे होतं, फ्लॅश होत चाललंय. हे काय आहे? नाही, हा आता वॉशिंगचा व्हिडिओ आहे. हा वॉशिंगचा आहे. इथं काय क्लिनिंग चालू आहे सध्या. तर क्लिनिंग चालू आहे त्याच्यामुळे हा फ्लॅश करतं की बाबा प्रोसेस सध्या स्टॉप आहे तुमची. राईट, फाईन. तर हे ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र बघतो आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की इथे फक्त प्रक्रिया समजून घ्यायची आहे. हे कशाची पोती आहेत? हे जे फिल्ट्रेशनसाठी पावडर लागतं आपल्याला, ते फिल्ट्रेशनला एक कोटिंग करावं लागते फिल्ट्रेशनला. ओके, ती कोटिंग केल्याच्या नंतर त्याच्या जे कोर्स आहे त्याच्यातून मग आपलं फिल्ट्रेशन होतं. ॲक्च्युली काही ना काही मीडिया लागतो आपल्याला. मीडियम लागणार. हां, तर मीडियम लागणार. तो हा आता हे मटेरियल काय आहे? हा याचं हायप्लो सुपरसेल नाव आहे, जे इम्रिस म्हणून कंपनी आहे, जी बाहेरची कंपनी आहे, परदेशातली US ची कंपनी आहे. ही तुम्हाला फिल्ट्रेशनसाठी पावडर देते. राईट. आणि मग ते फिल्ट्रेशन त्याचा संयोग बनवून आपण ते फिल्ट्रेशनची प्रक्रिया करतो. करेक्ट, बरोबर. चला, आता आपल्याला कुठल्या सेक्शन जायचं? बॉटलिंग. आपल्याला बॉटलिंगला जायचं. बॉटलिंग आणि कॅनिंग पण दाखवू आपण, जी -10 डिग्री सेल्सिअसला आहे. आता सध्या 9 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, उघडून बघू आपण. दाखवा या.
आता इथे काय केलं आपण, हा -9 डिग्री सेल्सिअस. आपण 10 बिलो 10 डिग्री सेल्सिअस आहे. तर इथे हॉप्स जे म्हणलं तुम्हाला, हे सगळे जे बिटरने जे कडवटपणा बिअरला येतो ते हॉप्स आपण इथं स्टोअर करून ठेवलेले आहेत. राईट. आणि हा मेंटेन -9 डिग्रीलाच तुम्हाला करायला लागेल. बिलो 10. बिलो 10 डिग्री. राईट राईट. साधा सोपा नाही हो हा व्यवसाय. म्हणजे इतक्या गोष्टी त्याच्यात वैज्ञानिकदृष्ट्या गुंतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघत असाल की यातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. हे काय आहे? हे जे सॅम्पल आहेत आपण सिलेक्टिव्ह सॅम्पल करतो. जे बिअरचे सॅम्पल आहेत त्याला पण आपल्याला टेस्टिंगसाठी तुम्हाला म्हणलं ना, जी लॅब आहे तुमची, जी लॅबमध्ये एव्हरी बॅच आम्ही टेस्ट करूनच बाहेर पाठवतो. तर ते सॅम्पल आम्ही उद्याच्या टेस्टिंगसाठी आज ठेवून देतो. आजच्या कोणत्या बॅच रेडी व्हायला. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनातलं मी शिल्लक ठेवणार नाही. ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्या इंडस्ट्रीतले प्रत्येक बारकावे तुम्हाला समजून घ्यायचे. याच्यातनं जसं जोशी साहेब म्हणाले की मायक्रो ब्रेवरीज पण तुम्हाला करता येऊ शकतात. ब्रेवरीज हे बरोबर आहे का? हां, ब्रेवरीज बरोबर. आणि व्यवसायाच्या बरोबरच तुम्हाला रोजगाराच्या पण संधी आहेत. जी मराठी मुलं तुम्हाला आता बघतायत त्यांना तुम्ही काय गाईड कराल? की डेफिनेटली म्हणजे याच्यात आपण खूप पाठीमागे आहेत. ॲक्च्युली आपल्या माइंडमध्ये एक कन्सेप्ट आहे की बाबा बिअर वाईट आहे, एकदम वाईट आहे. हा आपल्या पाठीमागे असं म्हणजे पूर्वजांना सांगितलं म्हणा किंवा माइंडमध्ये डेफिनेटली वाईट केव्हा आहे, आपण अतिपणा केल्याच्या नंतर अति प्रमाणात आपण 5 बॉटल पेलो, 6 बॉटल पेलो, डेफिनेटली ती आपल्या शरीरासाठी पण हानिकारक आहे आणि म्हणजे सर्वासाठीच हानिकारक आहे. तर त्याच्यामुळे जे प्रमाण जे गाईडलाईन्स जे फिक्स झालेले आहेत बाबा रोजची जे 250 ml मिनिमम जे आपण जेवण्यापूर्वी 250 ml बिअर पिऊ शकतो. तर ते गाईडलाईन आपण जर फॉलो केलं तर आपल्या हेल्थसाठी एकदम बढिया. म्हणजे तुम्हाला मी म्हणतो ना, एक तुम्ही 250 ml पेलं म्हणजे 1.5 पोळी खाल्ल्यासारखं आहे, 1.5 चपाती खाल्ल्यासारखं आहे ॲक्च्युली. तर ते कॅलरीज आपण गेन करतो कारण याच्यात आर्टिफिशियल काहीच नाही आहे. तुम्ही पाहिलं जे जव आणि राईस आहे याच्यात जे आपण नेहमी खाण्यात म्हणजे जेवणात आपण वापरतो त्याला. तर त्याच्यामुळे बिअर ऑलवेज हेल्दी आहे. पण त्याचं प्रमाण आपल्या याच्यात राहायला पाहिजे. आणि व्यवसायासाठी सांगतो कारण मी आता जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की बाबा आपल्याला मॅक्सिमम 3 किंवा 4 करोड रुपयामध्ये आपला हा व्यवसाय चालू होऊ शकतो. जसं तुम्ही आता बँगलोरला वगैरे पाहताल तर तिथं 80-90 मायक्रो ब्रुवरीज तयार झाल्यात. 80-90 म्हणतात का? महाराष्ट्रात आता बॉम्बेला, पण आपल्या इकडे अजून लोक त्या क्षेत्रामध्ये घुसलेले नाही आहेत. कळलं तुम्हाला मी हा एपिसोड का केलाय? आणि जोशींचा बाय द वे तुमचा नंबर जर दिला तर चालेल का? डेफिनेटली सांगा नंबर तुमचा. 7745 067170. फाईन. मिस्टर जोशी यांना तुम्ही फोन करा. त्यांनी फोन करा. आता माहिती आहे त्यांना तुम्हाला हजारोच्या संख्येने तुम्ही फोन करा. इट्स बेटर की तुम्ही त्यांना मेसेज ड्रॉप करा. प्रत्येक मेसेजला ते उत्तर देतीलच असं नाही आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुमचे मुद्दे सांगा. मी जोशींना सांगेन की ह्या प्रश्नाचं उत्तरं काय आहेत. पण माझा प्रयत्न आहे की तुम्हाला नवीन व्यवसायाची संधी कल्पना सुचावी. आता जोशीने सांगितलं की बंगळुरूमध्ये किती झाले 80 ते 90 नवे ब्रेवरी झाल्यात. 2 किंवा 3 कोटी रुपयात तो व्यवसाय करता येऊ शकतो. बरोबर आहे. महाराष्ट्रात पण शक्य आहे. 100% शक्य आहे. Yes. जे आपण सध्या पाठीमाग आहे कारण महाराष्ट्र टॉप असून सुद्धा आपण पाठीमाग आहेत कारण त्या फील्डमध्ये कोणी घुसलंच नाहीये. म्हणजे एवढं बहुतेक नॉलेज नसेल म्हणा किंवा इंटरेस्ट नसेल पण आपल्याच एकूण स्वभाव जे आहे ना हे सगळं वाईट आहे वगैरे त्याच्यामुळे. आणि याच्यात सर परत तुम्ही जसं मगाशी म्हणलं की काही पॉलिसीज जे आहेत गव्हर्नमेंटला पण आपल्याला थोडं चेंज करायला लागतील. खूप गरज आहे त्याची. कारण काय लोकांना इथं जे फीस वगैरे जे आहेत ना म्हणजे अगोदर लायसन काढायलाच भीती वाटते माणसाला. त्याच्यामुळे फीस वगैरे जे येतं राईट. अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टीत आपण आता मला वाटतं बॉटलिंग प्लांट आहे. येस. आता सांगा हे काय होतं? आता हे जे हां आता आपण बॉटलिंग प्लांटमध्ये जात असताना सगळ्या नियमाची पूर्तता करतो आहोत की अशा ठिकाणी जाताना जे नियम पाळायला हवेत. कारण शेवटी हे FDA अप्रूव्ड आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील ज्या गरजेच्या आहेत त्या. जसं कॅप घालणं म्हणा किंवा तो जो गॉगल आहे. हां नाही अच्छा हां चला. तर ही आहे बॉटलिंग प्लांट बरोबर. हां इथे काय होतं आता इथे वॉशर आहे आपल्याकडे. काय RGB म्हणतात रिसायकल बॉटल पण येतात. ओके. जे मार्केटमध्ये जातात आणि परत येतात. पण त्याच्यासाठी आपण एक वॉशर ठेवलेलं आहे. ओके. ज्याच्यात जे कंटिन्युअस बॉटल वॉश होत राहते. ओके. इथे काय होतं आता? ही EBI एम्प्टी बॉटल इन्स्पेक्शन आहे. आता तुम्ही तिकडे थोडा बॉटलमध्ये थोडा जरी कचरा असला तर ती बॉटल रिजेक्ट करता ॲक्च्युली. म्हणजे आपल्या जे कंझ्युमर आहेत त्याला काही हानिकारक म्हणजे होऊ नये म्हणून प्रत्येक बॉटल ही रिजेक्ट होती इथे. थोडा जरी कचरा वगैरे काही असला ते रिजेक्ट करते. ओके. म्हणजे ज्या रिसायकल बॉटल आहेत ह्या चेक केल्या जातात. न्यू आणि दोन्ही पण आहेत. रिसायकल आणि न्यू दोन्ही पण बॉटल आहेत. बरं.
आता जे वॉशर आहे ते आधी दाखवा, कारण वॉशर कळलं. हे वॉशर आहे. हे समोर जो वॉशर आहे म्हणजे ज्या आलेल्या बॉटल आहेत त्या इथे वॉश होत आहेत. इथून वॉश होतात. ॲक्च्युली याला पूर्ण जे 50 मिनिटाची प्रोसेस आहे ही. बरं. हां, याच्यात आपण कॉस्टिक सोडा असतो, हां थोडं अलीकडे या, सेफ्टी अलीकडे. हां याच्यात 50 मिनिटाची प्रोसेस आहे. याचं टेम्परेचर 84 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण नेतो. 84. बरं. त्याला कंटिन्यू हिटअप करून हां. आपण त्याला वॉश करतो त्या बॉटलला. आधी कॉस्टिक सोड्याची भूमिका काय याच्यामध्ये? याच्यात जे मधलं जे काही डर्टी वगैरे जे असतं त्याला याला काय असे प्रेशरनं मध्ये बॉटलच्या मध्ये स्प्रे येतं. त्या बॉटलला एकदम प्रेशरनं स्प्रे करते ओके. आणि त्याला क्लीन करते एकदम मधला जे, कारण आपण कपडे कसे कॉस्टिक म्हणजे सोड्यानं धुतो, निरमा हो. पावडर वगैरे, हो. सेम तसं हे बॉटल पण आपण सोड्यानं धुतो. ओके. आता ही बॉटल झाली वॉश. मग आता ती गेली या बाजूला वॉश बरोबर. झाली त्याच्यानंतर इथून ह्या कन्व्हेअर थ्रू येईल ती बॉटल. राईट. कन्व्हेअर थ्रू इथं आली आणि पुन्हा एकदा इन्स्पेक्ट झाली. इथे EBI म्हणून आहे, एम्प्टी बॉटल इन्स्पेक्शन. हो ठीक आहे. ते एम्प्टी बॉटलमध्ये काही जरी फॉरेन मॅटर जे असतील ते तिथे रिजेक्ट करून टाकते. राईट. काही काडी कचरा असेल तर तो रिजेक्ट केला जातो या ठिकाणी. साधारणपणे आपल्या ह्या तुमच्या कारखान्याची रोजची बॉटलिंगची किती कॅपॅसिटी आहे? आता जर बॉटल म्हणतात तर 2.5 ते 3 लाख पर डे बॉटल आपण पॅक करतो तिथे. बापरे, मोठी आहे. हो 2.5 ते 3 लाख बॉटल. अच्छा. काही ब्रँड असे आहेत त्याची नावं मी घेणार नाही कारण तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे, पण आंतरराष्ट्रीय ब्रँडचं सुद्धा इथं बॉटलिंग होतं. तर तुमचा स्वतःचा ब्रँड कोणता आहे ह्या कंपनी? आमचा स्पेशल जे कंगारो आहे. ओके. हां, कंगारोमध्येच व्हरायटीज जे आहेत आमच्या. कंगारो 10,000 आहे. ओके. KJ म्हणून ब्रँड आहे आमचा. ओके. हां, आणि हां. बॉटलिंगची साईज किती आहे तुमची? आमची 650 ml एक बॉटल आहे, त्याच्यानंतर 330 ml आहे ओके. आणि कॅनमध्ये 500 ml कॅन आहे. ओके. हे राहिलं होतं आपलं, हे काय? हे स्टोर एरिया आहे. स्टोरेज. ओके. आता आपण जे चाललो ते बॉटलिंग. हा बॉटलिंग सेक्शन. फायनली आपण बॉटलिंगमध्ये पोहोचलो. तुम्हाला कळलं असेल की पूर्ण टूर मी तुम्हाला दाखवतो आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी बिअर तयार होते. त्यातले प्रत्येक छोटे मोठे मुद्दे सांगितले आणि हाच शेवटचा सेक्शन आहे जिथे आता बॉटलिंग होणार आहे. बॉटलिंगच्या सेक्शनमध्ये चला. किती मोठी इंडस्ट्री आहे बघा. आणि मला नका बोलू. हां. येस जोशी साहेब, बॉटलिंगला मटेरियल आलं कुठं? आता कुठून आलं मटेरियल? आता हे जे फिलर आहे. हां. हे फिलर आहे ॲक्च्युली. इथे जे तुम्हाला फिल्ट्रेशन जे दाखवलं ते इथं आलं. फिल्ट्रेशनपासून बिअर ही लाईन आहे, बिअरची लाईन आहे. ओके. वरची जी आहे ती बिअरची लाईन. हां, त्या बिअरच्या लाईननं बिअर येते इथे आणि इथं मग बॉटलमध्ये जे वॉल येतं त्या वॉलनुसार मग बिअर भरते आपली. आता बॉटलिंग सुरू झालं बरोबर. राईट. त्या पाईपातनं बिअर इथे आली. राईट. आणि इथून आता ते सुरू झालं. हे इथे जे बाऊल एक लेवल आहे ती मेंटेन ठेवून इथून फिलिंग चालू झाली. आणि आता हा तुमची लाईन आहे. ही लाईन आहे आणि इथे पण इन्स्पेक्शन करतात आपण. जे काही फॉरेन मटेरियल म्हणजे जे कचरा वगैरे ते इन्स्पेक्ट करत बसलं. हां, हे इन्स्पेक्ट करायला. काही कचरा वगैरे जे असेल ते इथे काढून टाकतात ते. दिसतं का बनवून? हां, दिसतं ते. सुपर. कारण तेवढी त्यांची प्रॅक्टिस झालेली की. आता हे असं तुम्ही बाजूला काढून ठेवलं. हां, ते आता काही ही दुसऱ्या ब्रँडची बॉटल आलती, ही बाजूला काढली ते. ओके. त्याच्यानंतर हे हाफ फिलिंग कमी झालं हे बाजूला काढली ते. अच्छा, मला एक सांगा, लोक म्हणतात म्हणून पहिल्या धारेचं वगैरे काही प्रकार असतो का इथे? पहिल्या धाराचं जे तुम्हाला फिल्ट्रेशनच्या अगोदरची जी बिअर असते तिच्यात काय त्याला आपण पहिल्या धारेची म्हणू शकतो, कारण त्याच्यात ईस्ट जे असतं ते ईस्ट रिमेन असतं, बॅलन्स असतं. ओके. त्याच्यामुळे आपण त्याला पहिल्या धारेची म्हणू शकतो. ओके. पण त्याच्यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. हां, अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात. राईट. तर आपण या बॉटलिंग प्लॅन्टमध्ये आहोत. ज्या बॉटलिंग प्लॅन्टमध्ये तुम्हाला दिसतं की बिअर कशी भरली जाते आहे. थोडंसं आपण पुढं गेलो तर आपल्याला आवाज जरा जास्त पद्धतीनं व्यवस्थित होतो. तर इथे बॉटलिंग झालं, मग लेबलिंग. आता इथे पाश्चरायझर तुम्हाला जे म्हणलं, इथे पाश्चरायझर. हां, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ॲक्च्युली. बिअरची ज्यावेळेस लाईफ वाढवायची, सेल्फ लाईफ वाढवायची, त्यावेळेस आपल्याला पाश्चराईज करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे इथे वेगळे वेगळे झोन येतं.
ते पाश्चराईज केल्याच्या नंतर मग ती बियर मार्केटमध्ये आपण आता पाठवतो. पाश्चराईज म्हणजे काय ते साध्या भाषेत सांगा. पाश्चराईज म्हणजे जे गाईचं दूध काढलं आपण आणि गाईचं दूध काय डायरेक्ट जर ठेवलं तर ते लवकर खराब होणार. बरोबर. पण त्याला आपण बॉईल केल्याच्या नंतर त्याची लाईफ वाढणार. वाढते. हां, तर सेम तसा प्रकार इथं आहे. काही वेळेला ते कोल्ड पण करतात. काही वेळेला कोल्ड पण करतात. हां, कोल्ड पण इनिशियली कोल्ड केल्यावर तरी 5-6 दिवस लाईफ राहील. बरोबर. पण ज्यावेळेस पाश्चराईज करताल त्यावेळेस त्याची लाईफ वाढून जाईल. इकडे कॅन सेक्शन दिसतोय, छोटा कॅन सेक्शन इकडे दिसतोय. हे कॅन सेक्शन. दोन्ही दिसले तुम्हाला. तो बॉटलिंग मोठी, हा कॅन सेक्शन आहे. जे छोटे कॅन आहेत ते इथे बनत आहेत कॅन सेक्शनमध्ये. ती पण एक वेगळी जे आमचं ब्रँड म्हणलं तुम्हाला, हां, तुमचाच ब्रँड आहे हा. हे कंगारो ब्रँड आहे. हा यांचा ब्रँड आहे. ज्या कंपनीमध्ये मी आता आलो आहे, बाय द वे हे या कंपनीचं प्रमोशन नाही. मी त्यांना सहज फोन केला. त्यांनाही वाटलं की महाराष्ट्रातल्या मुलांना ह्या व्यवसायाबद्दलची माहिती पूर्ण मिळायला हवी. त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला परवानगी दिली हे महाराष्ट्रासमोर मांडा. आणि मग हा त्यांचा तो ब्रँड आहे. पण हा गरम आहे. हां, कारण पाश्चराईज होऊन आला ना, त्याच्यामुळे गरम आहे. ज्यावेळेस फिलिंग होती त्यावेळेस आपलं 4 डिग्रीच्या अगोदरच फिलिंग होती त्याला. ओके, आता हे जे दिसतंय ते काय? हे जे याच्यावर काही जे वॉटर बॅलन्स राहते हां, त्याला आपण रिमूव्ह करण्यासाठी एअरचं पॉईंट दिलेलं आहे. हा एअर पॉईंट आहे. हां, हा एअर पॉईंट काय करतो? त्याच्या वॉटर बॅलन्स राहू नये म्हणून. ओके. कारण त्याच्यावर प्रिंटिंग व्हायची असते त्याची लाईफ पण ते. आता तुमचा हा जो टीनचा ब्रँड आहे, मार्केट व्हॅल्यू काय त्याची? जो टीन आहे तुमचा त्याची मार्केट किंमत किती आहे? मार्केट जो 120 आहे. 120. हां. आणि जो मोठा आहे त्याची हां, फायनली आपण आलो तो पॅकेजिंग सेक्शनला, बरोबर ना? आता इथे पॅकेजिंग होतं. हे जे बॉटलला टोपण वगैरे लागतात ते याला ते सेम फिलिंग मशीन जे आहे तिथेच पूर्ण झाकण. कारण काय, बियर ऑक्सिजन नाही गेला पाहिजे बियरमध्ये. हवा जर गेली तर त्याची लाईफ खतम होती बियरची. त्याच्यामुळे आपण त्याच वेळेस ज्यावेळेस फिलिंग होती त्याच वेळेस झाकण लावतो त्याला. हो हो. त्याला क्राऊन म्हणते. तर अच्छा, तर मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की बरेच लोक एकदा ही अशी मोठी बॉटल काढली म्हणजे त्यानंतर अर्धीच बॉटल पितात, अर्धी शिल्लक ठेवतात. ते बरोबर आहे? चुकीचं आहे ते. ज्यावेळेस बॉटल ओपन होती हां. त्यावेळेस पूर्ण बॉटल कंझ्युम होणं गरजेचं आहे. अदरवाईज काय, ज्या एकदा ओपन झाली त्याच्यात हवा जी गेली. जाली, हां. ती हवा गेल्याच्या नंतर ती बियर स्पॉईल व्हायला तयार होती. म्हणजे त्याची लाईफ कमी व्हायला तयार होती. Right. हां, त्याच्यामुळे तुमचं मत आहे की एकदा बॉटल ओपन केली की ती पूर्ण ती संपवली पूर्ण संपवली पाहिजे. राईट. पाश्चराईज झालं म्हणजे अगदी दुधासारखीच प्रक्रिया आहे. सेम दुधासारखी. राईट. आणि आता शेवटचा सेक्शन आपला हा लेबलिंग सेक्शन आहे. राईट. आता हे मला सांगा की इथे हे काय केलं जातं? हे सेम इन्स्पेक्शन तुम्हाला म्हणलं ना, तिकडे एक इन्स्पेक्शन आहे. कारण आपल्याला काय सगळ्यात मेन आपला पर्पज हा आहे की मार्केटमध्ये त्याच्यात काही दुसरं काही जाऊ नये बियरमध्ये. त्याच्यामुळे आपण 4 इन्स्पेक्शन ठेवलेले. टोटल किती इन्स्पेक्शन होतात? आपण 6 मशीन पकडून 6 इन्स्पेक्शन आहेत आपल्याला. 6 वेळेला त्याची तपासणी केल्यानंतरच ती बियर मार्केट. त्याच्यानंतरच मार्केटमध्ये. वा, ही प्रक्रिया दाखवताना मला एवढंच समाधान आहे. एक असा व्यवसाय की ज्या व्यवसायाबद्दलचं बरंचसं कुतूहल आणि त्या व्यवसायाबद्दलची माहिती ही जनसामान्यांना नाही आहे, किनाऱ्यांना पण नाही आहे, त्याचबरोबर जे याचा व्यवसाय करू इच्छितात त्यांना नाही आहे. आणि मग हे तुम्हाला दिसत असेल की हे त्यांचे जे ब्रँड जे काही त्यांना लेबलिंग करायचं ते लेबलिंगचे हे सगळे संदर्भ आहेत. फायनली आता इथे काय होतं? फायनली इथे लेबल लागतं ॲक्च्युली. बघा हे लेबल कसं लावलं जातं ही प्रक्रिया पण आपण त्यांना दाखवतो. या बाजूला जा, या बाजूला. इथे ती बॉटल आली, पुढे इथून बॉटल आली, इथे नॉड आहे, इथे पूर्ण तिन्ही लेबल लागतं. फ्रंटचं लेबल लागतं, बॅक लागतं आणि नेक. तिन्ही लेबल इथे लागतात एकाच वेळेला. एकाच वेळेला. इथे मला कमीत कमी ह्युमन तुमचं हे दिसतंय मला. इंटरव्हेन्शन जे ह्युमनचं विमान कमीत कमी. आता इकडे बघा, या बाजूला पण तुमच्या कंपनीची उलाढाल आणि एम्प्लॉई किती आहे? आता कंपनीची नियर अबाउट 100 to 150 CR आहे. ओके. आणि एम्प्लॉई जे आहेत ऑन रोल जे एम्प्लॉई आहेत 110 येतं आणि ऑफ रोल एम्प्लॉई जे नियर अबाउट 150 to 200 आहे. ओके. आणि अशा संभाजीनगरमध्ये किती कंपन्या आहेत? पर्टिक्युलर बियरच्या जे 6 कंपनी आहेत. बरं. हां, आणि लिकर इंडस्ट्री पण आय थिंक 2 लिकर इंडस्ट्री आहेत संभाजीनगर. Great. 3 आहेत सॉरी. फायनली हा प्रोडक्ट बनून बाहेर आला. हा फायनली त्याला लेबलिंग लागून बाहेर आला आता हा product. ओके. याच्यामध्ये तुमच्याकडे एक रोबोट पण आहे. एक रोबोट पण मी तुम्हाला दाखवतो की ज्या रोबोटनं या सगळ्या आता या रोबोटची
रोबोट काय करते सांगा. हा केस पॅकर आहे. ॲक्च्युली ॲट अ टाईम काय करतो हा, आपले 4 बॉक्स भरण्यासाठी जो आहे 48 बॉटल लिफ्ट करतो आणि 4 बॉक्समध्ये हा पॅक करून देतो आपल्याला. Okay. इथे कारण इथं मॅन्युअली का नाही ठेवलं आपण, कारण याचे बॉटल जे ब्रेकेज होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात इथं. त्यामुळे त्याच्यामुळे जखम आपल्याला होण्याचे. हां कारण म्हणजे इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त येतात त्याचे. राईट. हे सेन्सर आहे, सेन्सर आहे. ओके. राईट. मला वाटतं आपण इथं थांबायला पाहिजे. प्रक्रिया सगळी समजावून सांगितली. हां हे लास्ट स्टेज आहे. हां ही लास्ट स्टेज काय आहे. आता इथे परत ज्यावेळेस बॉटल एखादी कमी येईल तुम्ही ट्रायल घेऊ शकतात. हां ग्लोज आहे का? ग्लोज आहे का? ठीक आहे, मला करून दाखवा. हां आहे ना. नाही. अच्छा हे इकडे हां हे बघा, एक इकडे दाखवा जरा. हे बघा, एक बॉटल आपण याच्यातनं काढली. हां तर त्याला काय करेल, तो रिजेक्ट करेल. पुन्हा एकदा करून दाखवा. ते ॲटोमायझेशनची गंमत बघा. हां एक बॉटल त्यातली काढली, त्यांनी काय केलं, त्याला रिजेक्ट Reject करतात ते. केलं. म्हणजे मार्केटमध्ये बाबा कंप्लेंट लोकांना बॉटल पण कमी नाही जायला छोट्या पाहिजे. छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या तुम्ही आज बघत आहात. आणि मग फायनली आता हा फायनली जे आपली पूर्ण बॉक्स रेडी झाला, इथे बिअर रेडी झाली पूर्ण मार्केटमध्ये जाण्यासाठी. या आता जोशी साहेब या. सो आपण इथे थांबतो आहोत. हे मोठं बिअरचं गोडाऊन आहे जे आता तुम्हाला दिसतंय. ज्या गोडाऊनमध्ये इतकी सगळी बिअर. मला सांगा, हे चष्माने हे काढू शकतो का आता. हा इथे काढू चालेल, शकतो आपण. फाईन. घ्या इकडं. हां थँक्यू. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते जरूर मला सांगा. महत्त्वाचं काय आहे, या बाजूला महत्त्वाचं काय. अच्छा, महत्त्वाचं असं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं जी गोष्ट मला सांगायची, जी मी वारंवार सांगतो ती हीच आहे. यातनं व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही कल्पकपणे विचार करा. जोशी साहेबांनी त्यांचा नंबर दिलाच आहे. मी महाराष्ट्राला म्हटलं आहे की मी लवकरच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. बघूया ते जसं जमेल तसं. पण तुम्हाला हे तर जाणवतं आहे ना की माझ्याच प्लॅटफॉर्मवरती मी इतक्या नवीन गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. त्या का महत्त्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्र एका अशा टप्प्यावरती उभा आहे की त्याला दिशा देण्याच्या दृष्टीनं राज्यकर्त्याबरोबरच माध्यमांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपण बोलतोच, राजकीय तर विश्लेषण रोजच करतो आहे मी. त्याचबरोबर सामाजिक प्रश्न दाखवतो आहे, अर्थविषयक विश्लेषण करतो. पण उद्योग हे मला स्वतःला माझ्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. कारण मराठी मुलांनी उद्योग करावा, आणि मी एक वाक्य बोलतो आणि थांबतो. मराठी मुलांनी उद्योग करावा आणि त्यांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची भरभराट करावी, हा हेतू आहे. पण माझं वाक्य तुम्ही नीट लक्षात ठेवा. मराठी मनुष्य हा अत्यंत कल्पक आहे. तो फार सचोटीनं उद्योग करतो, तो कोणालाही फसवत नाही. आणि म्हणून ही एक साधारण जी आपली धारणा आहे मराठी कुटुंबातली, की मराठी मुलांनी व्यवसाय करू नये, काय करावं तर नोकरी करावी, ते कृपया बंद करा. एक तर नोकऱ्या कमी होत जाणार आहेत. दुसरी गोष्ट, जगामध्ये इतकी स्पर्धा वाढली आहे, तिथं तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवायचं असेल तर अशा व्यवसायाला नाकं डोळं न मोडता या व्यवसायाचा आपण कसा भाग होऊ शकतो व्यवसायाच्या दृष्टीने, तेवढाच विचार करा. माझ्या सहकार्याने आज मला खूप मदत केली. तुमचं नाव? संदीप लोखंडेंनी आज मला इथे मदत केली छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळं तुम्हाला पोहोचण्यामध्ये. आणि जोशी साहेबांनी आपल्याला दाखवून दिलं. सो थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा बघा, हा शेवटचा ब्रँड.